तर जाऊया मॅचच्या दिशेने 78 धावांचं टार्गेट आहे. रजत पाटील कैरे बायकमॅन ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात फ्रॅगेट प्रीमियर लीगसाठी. थँक्यू सो मच रजत, आपल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. केतन मात्रेसाठी एक पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांना हर्षद कोळी, कोपरोली, उरण यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. प्रसन्न पाटील पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. तर सामन्याला होते सुरुवात. उत्तरार्धाकडे पाहूया. इकडे मात्र डी पॉइंटला हा थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला होता थोडासा केतन म्हात्रे आणि त्याच्या साथीला. पण बघताय बंटी पेंढारी पहिल्या मॅचमध्ये हर्षद पेंढारीनं तब्बल 42 धावा कुठल्या होत्या, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये केतन म्हात्रेचं अर्धशतक पाहायला मिळालं. UV स्पोर्ट्स अलिबागचे ओनर युवराज यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. युवराजजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आपण मंचावर या. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे, थोडासा दूर राहिला केतन मात्रेचा हा झेल. प्रयत्न चांगला होता मी तर म्हणेन प्रसन्नाचा, परंतु थोडासा वॅकंट एरिया होता. बाल बचवलाय. 78चं टार्गेट आहे आणि हे डिफेंड करायचं असेल तर केतनवर पहिल्यांदा नजर असेल ती प्रसन्नाची. पहिल्या मॅचमध्ये बंटी पेंढारीची बॅटिंग पाहिली सगळ्यांनीच. केतन लवकर पास झाला होता आणि त्या परिस्थितीमधून मात्र बंटीनं डाव सावरला होता. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. केतन म्हात्रेसाठी बरीचशी पारितोषिकं आहेत. ओ वेगवान चेंडू, यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेन टप्पा पडला. उसळी घेत सर विकेट किपरकडे पोहोचलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. रिव्ह्यू घेतलाय. यस, डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. लाईनसाठी आहे. चला पाहूया लाईनच्या बाहेरून गेलाय का. लाईनसाठी हा हर्षद पेंढारी. लेफ्ट आर्म ओत विकेट प्रसन्न. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला होता. इकडे मात्र विकेट किपरचा हा थ्रो नॉन स्ट्राईक एंडला. वेगवान थ्रो, थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं होतं. तोपर्यंत एक लेग बायची रन कंप्लीट झाले. हा पहा चेंडू टप्पा पडला, आतमध्ये आला, सरळ शरीरावर धडक मारली या चेंडूनं. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केतनने केला, पण तो श्रेयस हा थ्रो जर डायरेक्ट हिट असतात तर डेफिनेटली तिकडे आउट होता. चांगला निर्णय मित्र म्हणे श्रेयसचा होता. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. पहिल्यांदा पूर्णपणे तो थोडासा बांबवला होता मित्र म्हणेन. संधी जरूर होती. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. केतनचा दुसऱ्यांदा खरं तर हा उडालेला झेल होता. टफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील आणि हा प्रथम दर्शनी तरी इतकाही टफ चान्स नव्हता. अंदाज आला नाही. कदाचित लॉंग ऑफचे फिल्डर धावतील की एक्स्ट्रा कव्हरचा ही थोडीशी द्विधा मनस्थिती होती की काय, परंतु चेंडू एवढा वेळ हवेमध्ये लोंबकळत होता ना, चान्स पूर्णपणे होता. केतन मात्रेला तुम्ही नाही जीवनदान देऊ शकत. केतन मात्रे सहज बाद होणार नाहीये. तुमच्या हातामध्ये चेंडू येईल आणि तुम्ही त्याला बाद कराल. फार रेअर चान्स असतात. तुम्हाला चान्स कन्वर्ट करावे लागतात. तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील केतनला बाद करायचं म्हटलं तर. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय. वेगवान चेंडू होता. यावेळेस प्रॉपर टाइम झाला नाही. या स्कोरलेकडे चेंडू सरकलाय. 1 रन मिळेल. सिंगल रन. प्रसन्न प्रयत्न मात्र जबरदस्त करतोय. आपल्या गोलंदाजीतली चुणूक मात्र त्यानं दाखवलंय. चांगली बॉलिंग. प्रत्येक मॅच गणिक मी तर म्हणेन त्यांना कन्सिस्टन्सी बॉलिंग केली आहे आणि म्हणूनच सध्याच्या घडीला प्रसन्न पाटील म्हटला की अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो.
आपटला होता हा चेंडू, टप्पा पडला, उसळी घेत सरळ निघतोय. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचाचा येतोय. एक अतिरिक्त रन. जास्तच टप्पा पडला, उसळा बाहेर निघाला. आणखीन एक धाव. टीमची टोटल 9 वर 9 रन्स ऑन बोर्ड. इकडे टॉप एज लागले, बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल वैष्णवी 11 कोला टीमला. सलामीवीर अर्षद पेंडारे यावेळेस मात्र कोणतंही योगदान न देता 0 या धावसंख्येवर तंबू मध्ये दाखल. मात्र सज्ज होतील आदित्य मस्कर मॅन फ्रॉम नेरे. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॉलिंग केली होती आदित्य मस्करनं. यावेळेस लॉफ केलाय, उंच केलाय, लॉंग रॉन च्या बाहेर. 2 झेल सुटल्यानंतर केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. पहिलाच बॉलवर मात्र स्वागत केले आदित्य मस्करचं षटकारानं. टोटल मूव्स टू 15 नाऊ. 15 धावा धावफलकावर. अजून एक कोणी कुपन घेतलं नसेल लकी ड्रॉचं तर 50 रुपयामध्ये आपण परचेस करू शकता. 50 रुपयामध्ये तुम्हाला बाईक मिळण्याचं भाग्य. चांगला बॉल, चांगलं प्रत्युत्तर, चांगलं कमबॅक, पुनरागमन आदित्य मस्करना. पहिला बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं, पुढचा बॉल तर इकडे मात्र निर्धाव काढलाय. मागच्याही मॅच मध्ये कमाल बॉलिंग केली होती आदित्य मस्करनं. व्हेरी डिसिप्लिन बॉलर, अतिशय शांत प्रिय खेळाडू ओळखला जातो. एक चांगला ऑलराऊंडर नेरे टीमचा. शॉर्ट बॉल आहे आणि या बॉलला मात्र पाठवलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेनं. 6 धावांकरता केतनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. एवढं शॉर्ट बॉल नाही करू शकत तुम्ही. केतन मात्रे आहे आणि त्याच्यावर मात्र असेच फटके तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं वेगळ्या रणनीतीने जावं लागेल. हे आमचे प्रेक्षक वर्ग रायगड प्रीमियर लीग सीझन 2 ला उदंड प्रतिसाद लाभतोय. आज सकाळपासून भरपूर पाऊस होता, सध्या थोडी विश्रांती जरूर घेतले, परंतु या सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती काढून घेतली होती. इकडे मात्र हा पीट करत गेलाय केतनला चेंडू. डॉट बॉल. चांगला कट केला होता बॉल.
6-0 दोन षटकार आलेत, परंतु आदित्य मस्करकडून नक्कीच अपेक्षा नेहमीच असतात. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि केतन मात्रे त्याच्या विकेटकडे जरूर नजर असेल. तिसऱ्या क्रमांकावर नॉनस्ट्राईक एंडला विशाल जितेकर. फटका फसलाय, बॉल हव्यात आहे. तिसऱ्यांदा संधी होती. हो, सगळ्यांचे हात खरे तर डोक्यावर गेले होते. केतन मात्रे तीन वेळा 1 2 3 खरं तर नाही संधी देऊ शकत तुम्ही. चुकतंय कुठेतरी. बराचसा वेळ होता हा ही चेलटिपणासाठी. हा पहा, पुन्हा एकदा रिप्ले मधून थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा उशिरानं प्रयत्न झाला स्लीपला प्रसन्नाकडून, असंच काहीच वाटलं. हो, तसंच झालंय. ओ, यावेळेस लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय आणि आणखीन एक झेल सुटल्यानंतर केतनच्या पॅट मधून षटकार. तुम्ही कल्पना न केलेलीच बरी. एवढे जीवनदान नाही देऊ शकत. त्या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये युवी स्पोर्ट्स अलिबागला क्वालिफाय करायचं आहे. पहिल्यांदा केतनला बाद केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीये. 2 षटक या ठिकाणी संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा होत्या. 27 झाल्यात. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आज तो झेल होता. कदाचित प्रसन्नला असं वाटलं की श्रेयश कदाचित झेलसाठी जाईल, परंतु श्रेयशला असं वाटलं असेल प्रसन्न येईल. प्रसन्न थोडंसं उशिरानं जरूर त्यानं ट्राय केला होता. वेळेमध्ये असता तर नक्कीच तो झेल पकडू शकला असता. आपण पाहिला रिप्ले सुद्धा. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तत्पर राहावं लागेल केतनच्या विकेटसाठी. 27 धावा झाल्यात. अजूनही 4 ओव्हर्समध्ये 51 धावांची गरज आहे. 51 रिक्वायर्ड, रिमेनिंग 24 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. केतन मात्रे त्याच्या साथीला नुकताच दाखल झालेला विशाल जितेकर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 11 बॉलमध्ये 42 धावांचं योगदान दिले विशाल जितेकरनं. सलग 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा कारनामा आजच्या दिवशी ज्या खेळाडून केला. कॅप्टन कूल विजय विशाल जितेकर ऑन स्ट्राईक. लगातार 3 षटकारांसाठी त्याला रोहित जितेकर याच्याकडून 3000, रोहन शेठ लवडे युवा उद्योजक यशेंद्र पाजेस यांच्याकडून 2000 रुपयांचं 3000 रुपयांचं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी असेल. प्रसन्नाचा बॉल लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करतात व्हाईट बॉल्स एक अतिरिक्त रन. प्रसन्नाला काहीतरी करून दाखवावं लागेल. हेच ते षटक आहे. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ कदाचित या स्पर्धेमध्ये राहील की नाही. आणि या संपूर्ण मी तर म्हणेन थोडंसं महत्वाचं षटक राहू शकतं. फुलर लेंथ होता. हलक्या हातानं यावेळेस मात्र प्रीसचा वापर करत बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगकडे. सिंगल न खातं उघडेल विशाल 1 रन. त्यामुळे षटक फार निर्णायक राहणार आहे या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर. प्रसन्न पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशाल जितेकरसाठी आणखीन एक पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांसाठी सचिन जितेकर आणि विकास कदम यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. जवळजवळ 3 षटकारांना 9000 रुपये आतापर्यंत. आपटलाय बॉल. हुक शॉट मारा मिळतोय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर. गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. कॅच सोडल्यानंतर मात्र षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. केतन मात्रे 35 रन्स ऑन बोर्ड. फुल लाईट बॉडी शॉट. शॉट ऑफ द डे.
नो लुक आणि काय दर्जेदार फटका केतनच्या बॅटमधून येतोय. सलगचा तिसरा षटकार. अप्पर क्लास दाखवला इकडे मात्र केतन मात्रेचा हा षटकार. टीमची टोटल 41 वर 41 रन्स ऑन बोर्ड नाव. विशाल जितेकर याच्या लगातार 3 षटकारांसाठी राजकुमार जितेकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. विशाल जितेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी शशिकांत जितेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. व इकडे केतनच्या बॅटमधून षटकार भेदा विशालला स्ट्राईक मिळालेली नाहीये. एकच चेंडू आतापर्यंत खेळलाय. परंतु विशाल म्हणत असेल केतननी जरी स्ट्राईक घेतली मॅच जिंकणं सध्याच्या घडीला फार महत्वाचं आहे. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केलं बॉलला. पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. स्मार्ट क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या सिच्युएशन आहे त्यानुसार परिस्थितीनुसार मात्र क्रिकेट खेळणं आणि स्वाभाविक लक्षण आहे खरं तर केतन मात्रेचं. आणि म्हणूनच आजच्या घडीला ऑल इंडिया लेवलला सगळ्यात आधी ज्या ऑलराऊंडरचं नाव घेतलं जातं तोच केतन मात्रे. वाकणचा सुपुत्र. फुल टॉस आहे. विशाल जितेकरचा पहिला षटकार. स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर सुरुवात झाली खरं तर. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 48 या आकड्यावर. देखा 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा धाव फलकावर. चलो बाहर आइए. चला बाउन्सर कुठे आहेत आपले. फिल्डिंगला राहिलाय. चला पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस आणि त्याच्यामध्ये प्रसन्न पाटीलच्या या ओव्हरमध्ये आलेल्या भरपूर धावा. थोडंसं विपरीत घडतं. युवी स्पोर्ट्स अलिबागला वेळीच काळजी घ्यावी लागेल. मागे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फाईन लेग बाउंड लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. मागच्या मॅच मध्ये विशालचे आपण पाहिलं ना तर पाठीमागे स्कूपचे फटके अप्रतिम फटके पाहायला मिळाले होते. आता सुद्धा तो स्पेसचा वापर केला आणि पाठीमागे वळवलाय हा बॉल पल्लू स्कूप. आणि पाठीमागे चांगला खेळतोय विशाल. तेजस मात्रे यांचं सुद्धा म्हणणं आहे मागचे कमाल शॉट्स खरं तर विशालकडे आहेत. कारण लहानपणापासूनचे मित्र आहेत. लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. संदेश पाटील असतील, तेजस मात्रे, ऋषी नाईक,
एकत्र प्रॅक्टिस सुद्धा भरपूर त्यांनी केले. 3 ओव्हर्स नंतर 54 धावा धाव फलकावर. Hello, Lulu. चला मॅच चालू करूया आपण. चला कुपन प्रक्रिया चालू आहे. 50 रुपयामध्ये कोणाला बाईक हवी असेल तर आपण या मंचावर शेवटच्या अगदी 10-15 मिनिटाचा खेळ बाकी आहे, त्यामुळं आजच भेट द्या. आमच्या आयोजकांशी संपर्क करा. जर लकी विजेता तुम्ही ठरलात तर तुम्हाला ही समोर जी बाईक आहे इलेक्ट्रिक ती तुम्हाला दिली जाईल. पुढच्या रविवारी तुम्हाला कदाचित बाईक मिळू शकेल. जर कोण नवीन घेणार असेल तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण पहिल्यांदा आपलं नशीब आजमावा आणि त्यानंतर 1 आठवड्यानंतर तुम्ही नवीन बुकिंग करा. भैया क्या भैया? वास्ते की ना हुई हो. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. हा सामना जवळ आलाय. वैष्णवी 11 कोलाड संघाच्या क्षेत्ररक्षणाचा फटका मी तर म्हणेन युवे स्पोर्ट्स अलिबागला बसलाय. अलिबाग पहिला सामना तर जवळजवळ जिंकला होता असं वाटतानाच मात्र पराभूत व्हावं लागलं. कमबॅक करावा लागेल. श्रेयश कदम येतोय गोलंदाजीसाठी. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली श्रेयशनं. पुन्हा एकदा पाठीमागे स्कूप. लाभ क्रिकेट जास्त खेळ आज दिवसभरामध्ये. खरं तर पाठीमागे ज्या जास्त धावा आल्यात ना, सगळ्यात जास्त धावा जर पहिल्या दिवसापासून आपण बघितल्या तर बऱ्यापैकी जास्त धावा फाईन लेग तडमान क्षेत्रामध्ये येताना आपल्याला दिसल्यात. लगातार 2 षटकार मारलेत विशालनं. या बॉलवर जर तिसरा षटकार जर आला कमीत कमी माझ्या माहितीनुसार 12-13 हजारच्या आसपास बक्षीस मिळू शकेल विशालला. आणि पाहूया विशाल जितेकर काय करतो. ऑन हॅट्रिक. पुढे खेळण्याचा निर्णय. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल होता, निघून गेलाय. त्यामुळं लगातार 3 षटकार आलेले नाहीयेत. डॉट बॉल आला. श्रेयश कदम मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं. एकाच ओव्हरमध्ये आय थिंक चांगला बॉल होता. इकडे टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 13 चेंडूची सांगता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पाठीमागे चांगला खेळतोय. धावा सुद्धा भरपूर येतात. चांगले कनेक्ट सुद्धा होतात शॉट्स. आणि तोच प्रयत्न मात्र विशाल जितेकर करताना दिसलाय आजच्या दिवसभरामध्ये. भरपूर धावा आल्यात पाठीमागे. परंतु श्रेयश कदमचं कौतुक जरूर केलं जाईल. श्रेयश कदमनं या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. 19 बॉलमध्ये 45. मागचा सामना जर पाहिला श्रेयश कदमनं एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद केले होते. यावेळेस मात्र थर्ड मॅनकडे चेंडू रवाना झालाय. 1 रन मिळेल. श्रेयसनं थोडासा कंट्रोल केलाय मी तर म्हणेन हा धावफलक. ज्या पद्धतीनं प्रसन्न पाटीलच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले होते आणि बिलकुल अपेक्षित नव्हतं. कारण ते षटक फार निर्णायक होतं. ते षटक खरं तर पूर्णपणे परिस्थिती बदलवणारं होतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न विशालचा कनेक्ट झालेला नाहीये. सर विकेट किपर एंडकडे, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील. आपण थोडासा रिव्हर्स स्कूपचा प्रयत्न केला होता. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग पाहायला मिळालेत. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि त्याचबरोबरीनं सगळ्यांना धन्यवाद देतोय. आज तुमच्यामुळे आजचा रविवार मात्र धमाकेदार ठरलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईज. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. केतनच्या बॅटमधून षटकार.
याला असे 4 पद आणले ना तर मॅचचे सत्यानाश. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 30 नीडेड. आदर्शचा पहिलाच बॉल पुन्हा एकदा लॅप खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाहीये. व्हेरी रिस्की शॉट आहे खरं तर. बराच वेळेला कधी कधी असे फटके जर शरीराकडे येत असतील तर थोडीशी इंजरी सुद्धा देऊन जातील. रबर बॉलचा अंदाज घेणं फार कठीण आहे. कधी कधी स्कीड होतो बॉल. वेगानं जर आला अंदाज चुकला तर पटकन लागण्याची भीती असते. परंतु धोका पत्करला आज विशालनं. हा सुद्धा चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगला फिल्डर आहेत. ही सिंगल रन या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं केतन मात्रे पोहोचलाय 46 वर. आणि आजच्या दिवसामध्ये 100 धाबा पूर्ण करणारा या स्पर्धेमधील दुसरा खेळाडू ठरला केतन मात्रे. शेवटच्या षणाला इकडे मात्र बॅटचा फेस ओपन केला. बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर मात्र थर्डमॅनकडे हे सिंगल स्ट्राईक रोटेट करेल. 100 पूर्ण करणारा केतन मात्रे दुसरा खेळाडू. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विश्वजित ठाकूर मोठ्यानं 100 धावा पूर्ण केल्या त्या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर आयकॉन कॅटेगरी इकडे केतन मात्रेनं 100 धावा पूर्ण केल्यात. 46 नॉट आउट. यावेळेस मात्र खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. चौकारानं अर्धशतक केतन मात्रेचं. वेल प्लेड. 50 कंप्लीट. केतन मात्रे आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक 100 सुद्धा गाठले. कमाल क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या केतनसाठी. सारी म्हणती त्याची चांगली बॅटिंग केतननं मात्र आज सगळ्याच्या त्यांना पुन्हा एकदा सुखद धक्का दिलाय. चांगली बॅटिंग केल्यास संपूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या बॅटमधून 100 पेक्षा जास्त धावा आल्यात. 6 धावांची आवश्यकता आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र आदर्श पाटीलचा. काही चेहरे आहेत युवी स्पोर्ट्सचे त्यांना चांगली कामगिरी केली आज. आदर्शनं खास करून पाठीमागच्या मॅचमध्ये जी बॅटिंग केली आज बॉलिंग सुद्धा चांगली केली आदर्शनं. चांगला अष्टपैलू खेळाडू टीमचा. इथे सुद्धा बीट केलंय. ओरो डायरेक्ट हिटचा प्रयास होता. परंतु पाहूया इकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंच काय म्हणतात. तर शशिकांतजी जितेकर यांच्या वतीनं केतन मात्रेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल या अर्धशतकासाठी. कमाल कमाल क्रिकेट खेळलाय आज केतन मात्रे. साऱ्यांना पूर्णपणे मित्रपणे खुश करून टाकले. त्याचा बाबरा चला मॅच चालू करूया. धावा झाल्या त्या आतापर्यंत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. केतन मात्रेचं लगातार दुसऱ्या मॅच मधील हे अर्धशतक. पहिल्या मॅच मध्ये तो अपयशी ठरला होता पण तो बॅक टू बॅक 2 अर्धशतक. हे रोजचं काम झालंय केतन मात्रेचं. सवय लागले. एखाद्याला रोज दाढी करण्याची जशी सवय असते ना
तशी सवय केतन मात्रेला रोजच्या मॅच मध्ये अर्धशतक करण्याची लागले. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल, जादुई गोलंदाजी करावी लागेल, कारण काय घडेल या खेळामध्ये याचा कधीच नेम नसतो. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्नरत राहायचं, नेव्हर गिव्ह अप. या वृत्तीप्रमाणे तुम्हाला मात्र मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. युव्ही स्पोर्ट्स अलिबाग जे काय आहे या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये अलिबागला सुद्धा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. आणि हा सर्वोत्तम खेळ जो कोणी करेल नक्कीच आज सुपर 16 साठी या संघाचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पाहूया 6वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मान फ्रॉम हाशिवरे मनीष मोकल. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिली रन कंप्लीट झाले. हो, इकडे मात्र थोडासा प्रेसेस ऑफ माइंड चाणक्षपणा दाखवण्याचा प्रयत्न विकेट कीपर कडून, परंतु एकच धाव येईल. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. शेवटचे 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. प्रयत्न वाळूचे कड रगडता तेलही गळे असं म्हटलं जातं. पाहूया इकडे मात्र एखादा डॉट बॉल विकेट जर आली या सिच्युएशनला ब्रेक थ्रू देता आला मनीष मोकलला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतात. हो, यावरचा टप्पा पडला, बाउन्सर पाहायला मिळाला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सो हाईट फॅक्टर व्हाईट बॉल रिव्ह्यू करण्यात आलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. चेक करूया आपण. So wide ball call from third umpire. चला वाईट बॉल आहे. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. ऑन स्ट्राईक विशाल जितेकर आहेत. विशाल जितेकरनं जर हा सामना षटकारानं संपवला तर रोहित जितेकर आणि सचिन जितेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हो, मागेच खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट करण्यात आले. सोरट्या स्वरूपामधली ही धाव 1 रन स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. सिंगल रन. $76 रन्स ऑन बोर्ड. 76 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. केतन मात्रे 21 बॉल 52. विशाल जितेकर 9 बॉलमध्ये 15. हलक्या हाताने यावेळेस मात्र कट केले बॉल. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. जाऊ दिलं त्यानं चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि रायगड प्रीमियर लीग सीझन 2 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर 16 मध्ये वैष्णवी 11 कोलाड हा संघ मात्र दाखल होईल. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुमित डोंगरे आणि त्यांचे सगळे सहकारी आपण मंचाकडे या. सुमित डोंगरे अँड टीम. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 22 बॉल मध्ये अर्धशतक 56 धावांची नाबाद इनिंग ज्यानं साकारली. बादशाह केतन म्हात्रे ठरलाय मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. आणि फ्रॉम लुझिंग टीम प्लेयर ऑफ द मॅच श्रेयश कदम ज्यानं 45 धावांची खेळी साकारली. दोनही खेळाडूंना आम्ही मंचावर आमंत्रित करतोय. दोनही आयकॉन खेळाडू आहेत. हा स्कोर कार्ड चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय युबी स्पोर्ट्स. 77 धावा केल्या होत्या. श्रेयश कदमने 19 बॉलमध्ये 45 आणि त्याच्या प्रत्युत्तर दाखल केतन म्हात्रे